लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज पुण्यातल्या काँग्रेस भवनमध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटचा मेळावा जो आहे तो पार पडतो नाही, पण पाहतोय की काँग्रेस भवनमध्ये सभेची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। जवळपास 5000 खुर्च्या बसतील एवढी सगळी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की सभेची जय्यत तशी तयारी जी आहे त्या ठिकाणी करण्यात येते। सभेच्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, त्याचबरोबर शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे बॅनर जे आहेत त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि दुपारी 4 वाजता या सभेला जी आहे ती सुरुवात होणार आहे। खरं तर पक्ष आणि पक्षाचं नाव गेल्यानंतर शरद पवारांची ही पुण्यातली पहिली जाहीर सभा असणार आहे। त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आदित्य ठाकरे हे सुद्धा आजच्या सभेला हजेरी लावणार आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रमुख खरं तर आजच्या सभेसाठी मार्गदर्शक असतील। मात्र आजच्या सभेमधून पुणे, त्याचबरोबर शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचं रणशिंग जे आहे ते महाविकास आघाडीकडून फुंकलं जाणार आहे। महाविकास आघाडीमध्ये वंचित येणार अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत। मात्र वंचित बहुजन आघाडीला या सभेचं निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं नाहीये। प्रकाश आंबेडकरांचा फोटो जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही। मात्र दुपारी 4 वाजता याच काँग्रेस भवनमध्ये या तिन्ही लोकसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवरती ही सभा जी आहे ती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। आज खरं तर शरद पवार पुण्यामध्ये पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर काय बोलतात याची उत्सुकता सगळ्यांना असेल। आदित्य ठाकरे आणि नाना पटोले हे सुद्धा आजच्या सभेला उपस्थिती लावणार आहेत आणि आपण पाहतोय की सभेची जय्यत अशी तयारी काँग्रेस भवनमध्ये सुरू आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।